Very good morning to all. On behalf of Sharad Institute of Technology College of Engineering, I welcome to all my dear new students in our Sharad family. First of all, I will congratulate to all of you your successfully completion of the degree in 12th science. So on behalf of our SIT family, I welcome to all my dear new students in academic year 2020-2021. So in this crash course, means whatever we have started the crash course for you, for that in the semester first I will teach you the subject the computer programming, myself Sonali Patil ma'am, and in this video I will explain you what is a basic of computer. Okay, so before going to start the concept of computer programming, in the first video I will explain you what is a basic concept behind a computer. Everyone know what is a computer because the computer is occupy every place in a market. Nowadays you can see everywhere these devices is must be used for the daily regulations or daily calculations for the different purpose. Okay, so before going to start the basic concept of computer programming, let us see what is a computer, what is a base of computer. Okay, so first computer introduction. So data is a collection of independent and unorganized facts. Information is the processed and organized data presented in a meaningful form, and data processing is the course of doing things in a sequence of steps. म्हणजेच कॉम्प्युटर म्हणजे काय हे माहिती करून घेण्याआधी आपल्याला बेसिक 3 गोष्टी आधी माहिती करून घ्यायला लागतील. त्या म्हणजे डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय. डेटा म्हणजे काय, कच्ची माहिती. मराठीत आपण डेटाला काय म्हणू शकतो, माहिती. आता जर एखाद्या प्रोजेक्ट वरती म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपल्याला काम करायचं असेल तर ती गोष्ट माहिती करून घेण्यासाठी आपण काय करतो, त्याच्या मुळापासून सुरुवात करतो. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी पोहोचायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एखाद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या गड किल्ल्यांवर जायचं असेल तर मी आधी काय करणार, त्या गड किल्ल्यांची माहिती घेणार, ते कुठल्या जिल्ह्यात आहेत, माझ्या ठिकाणापासून मला त्या ठिकाणापर्यंत जायचं असेल तर किती किलोमीटरचा प्रवास करायला लागेल, मला कोणत्या वाहनाने तिथपर्यंत जाता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागेल. तर एखाद्या गड किल्ल्यांना व्हिजिट देण्यासाठी मला काय काय माहिती गोळा करायला लागेल, त्यांची नावं, ते कुठल्या जिल्ह्यात आहेत, तिथपर्यंतचा किलोमीटरचा प्रवास आणि तो मी कसा करेन. ओके, ही माहिती घेतल्याशिवाय तर आपल्याला जाता येणार नाही. का असंच आपण कधी एखाद्या ठिकाणी उठतो आणि जातो का, नाही. तर कुठल्याही ठिकाणाला आपल्याला व्हिजिट द्यायची असेल किंवा भेट द्यायची असेल तर आपण आधी काय करतो की त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती गोळा करतो आणि मग आपण ठरवतो की बाबा कधी जायचं, केव्हा जायचं, कसं जायचं आणि मग तिथून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. तर इथं सुद्धा आपल्याला कॉम्प्युटरवरती जेव्हा काम करायचं असेल किंवा कॉम्प्युटरला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट कॉम्प्युटरवरती करायची असेल तर ती करण्याआधी आपल्याला लागणारी कच्ची सामग्री आपल्याला गोळा करावी लागेल. ती कच्ची सामग्री गोळा केल्यानंतर एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये म्हणजेच एका साच्यामध्ये ती माहिती आपल्याला तयार करावी लागेल आणि तो साचा आपल्याला कॉम्प्युटर मशीनला द्यायला लागेल आणि त्या साच्यावरती कॉम्प्युटर काय करणार आहे, काम करणार आहे आणि काम केल्यानंतर आपल्याला एक चांगल्या पद्धतीची माहिती आपल्या आपण कॉम्प्युटरवरती काय होणार आहे, तयार होणार आहे. त्यालाच काय म्हणतात, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टीम. ओके, सो डेटा इज मीन्स व्हॉट, आपली कच्ची माहिती. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, कच्ची माहिती गोळा केल्यानंतर एका साच्यामध्ये ती माहिती घालणे. ओके, म्हणजे आता सगळी माहिती मी गोळा केली, मला गड किल्ल्यांना व्हिजिट द्यायची, तर ती माहिती गोळा केल्यानंतर मी एका पेपरवरती लिहिणार की किल्ल्याचं नाव, जिल्हा, तिथपर्यंत किती किलोमीटर आहे आपल्या भागापासून आणि तिथं कोणत्या वाहनाने आपण प्रवास करू शकतो. ओके, आणि हे सगळं माहिती घेतल्यानंतर आपण त्या प्रवासाला सुरुवात करणार. दॅट इज नथिंग बट डेटा प्रोसेसिंग. सो दिस इज द कोर्स ऑफ डुईंग थिंग्स इन अ सिक्वेन्स ऑफ स्टेप. सो व्हॉट इज अ कम्प्युटर. कम्प्युटरची बेसिक डेफिनेशन काय, टेक्निकल
So computer is an electronic machine that follows a set of instructions in order that it may be able to accept and gather data and transfer these into information. Okay, so this is the technical definition of a computer. Computer is a what? It is a machine. So we need to give the set of instructions in order to form that. The computer will accept it, means it collect the data whatever we given it, and according to that he will generate the output, that is called as a data processing. And after doing the data processing on the gathered data, those data is represented in the form of information. म्हणजेच काय तर कम्प्युटर हे एक मशीन आहे की त्या मशीनला आपल्याला कच्ची माहिती द्यावी लागते, ती माहिती एका साच्यामध्ये द्यावी लागते आणि ती दिल्यानंतर त्या माहितीवरती कम्प्युटर काम करून ती माहिती एका चांगल्या पद्धतीने तो आपल्या समोर सादर करतो. त्यालाच काय म्हणलं जातं? इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? कलेक्शन ऑफ डेटा, म्हणजे कलेक्शन ऑफ माहिती, म्हणजे जास्तीत जास्त माहितीचा संग्रह, त्यालाच काय म्हटलं जातं? इन्फॉर्मेशन. राईट. सो ज्यावेळी आपण माहिती, कच्ची माहिती देतो एका साच्यामध्ये, तर तो साचा स्वीकारून कम्प्युटर त्याला एका चांगल्या जास्तीत जास्त संग्रहामध्ये रूपांतरित करतो. दॅट इज नथिंग बट इन्फॉर्मेशन. सो दिस इज द बेसिक डायग्राम. We can give the data which is in front of us available in the form of paper. So computer is a machine. After giving the information to this, it will do the data processing, and after processing it, it will represent that information in a particular basic format. Okay. Then what are the basic functions of an information processing system? आपल्याला जर कम्प्युटरवरती प्रोसेसिंग करायचं असेल, म्हणजेच काय, चांगल्या पद्धतीने माहिती जर आपल्याला दाखवायची असेल कम्प्युटरवरती, तर त्याच्यासाठी बेसिक फंक्शन्स दिलेत. बेसिक फंक्शन्स कुठले आहेत? इनपुट, प्रोसेसिंग, स्टोअर अँड आउटपुट. इनपुट मीन्स व्हॉट? इट ऍक्सेप्ट अँड गॅदर द डेटा, म्हणजेच काय, कच्ची माहिती गोळा करणे. इट प्रोसेसेस डेटा टू बिकम इन्फॉर्मेशन, त्या कच्च्या माहितीवरती प्रक्रिया करणे जेणेकरून अधिक चांगल्या पद्धतीनं ती माहिती आपल्याला मांडता येईल एका साच्यामध्ये. इट स्टोअर्स डेटा अँड इन्फॉर्मेशन, आपण जी काय माहिती गोळा केली आहे किंवा जो काही साचा तयार केलाय तो एका ठिकाणी त्याचा संग्रह करणे, म्हणजेच काय, सेव्ह करणे. आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो? सेव्ह करणे. आणि सेव्ह केल्यानंतर ती माहिती एका चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंट करणे. दॅट इज नथिंग बट इट आउटपुट. इट रिप्रेझेंट्स द इन्फॉर्मेशन. सो बेसिकली कम्प्युटरचे 3 प्रमुख भाग आहेत. दॅट इज नथिंग बट 3 मेजर कंपोनेंट्स ऑफ अ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टीम: हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड पीपलवेअर. हार्डवेअर म्हणजेच काय की जे सगळे इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर कंपोनेंट्स जे कम्प्युटरला एक्झिक्युशनसाठी, म्हणजेच काय, माहिती प्रोसेस करण्यासाठी वापरले जातात. सॉफ्टवेअर म्हणजे काय की सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कम्प्युटर लोकांच्याकडून काय करतो? कच्ची माहिती गोळा करतो. म्हणजे सॉफ्टवेअर हा असा भाग आहे कम्प्युटरमधला की ज्याच्या माध्यमातून जो काही कच्चा माल लागणार आहे तो कम्प्युटरला दिला जातो. कच्चा मालच ना. एखादी चांगली पद्धतीची इन्फॉर्मेशन करायची असेल तर आपल्याला आधी कच्चा माल घ्यायला लागतो, मगच आपण पक्का माल करतो. तसंच युजरकडून, म्हणजे लोकांच्याकडून जो काही डेटा घ्यायचा आहे, जी काय रॉ मटेरियल मागवायचं आहे, म्हणजे कच्ची माहिती मागवायची आहे, त्याच्यासाठी पर्टिक्युलर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरले जातात. आणि त्याच्यातून हार्डवेअर कंपोनेंट्स वरती त्याच्यावरती प्रोसेस केलं जातं, म्हणजे प्रक्रिया केली जाते. आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत ती माहिती एका चांगल्या साच्यामध्ये परत स्क्रीनवरती, म्हणजेच इन्फॉर्मेशन या नावाने ती डिस्प्ले केली जाते. राईट. तर बेसिकली कम्प्युटरसाठी 3 कंपोनेंट्स इम्पॉर्टंट आहेत: हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड पीपलवेअर. So hardware is a tangible part of computer system. Software is the non-tangible part of the computer system that tells the computer how to do its job. And peopleware means what? लोक की जे computer system वापरणार आहेत. It refers to people who use and operate the computer system, write the computer programs, and analyze and design the information system. म्हणजे जे computer operator करणार आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? peopleware. ओके. बेसिक युनिट्स ऑफ मेजरमेंट. राईट. जसं आपण काही गोष्टी आपल्या रेग्युलर जीवनात मोजमाप करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल दूध असेल, पाणी असेल, पेट्रोल असेल,
राईट. त्याचा आपण मोजमाप करतो लिटर मिलीलिटर मध्ये. इथं सुद्धा कम्प्युटरला माहिती देताना ती माहिती कम्प्युटर एका पर्टिक्युलर मोजमापामध्ये मोजत असते. म्हणजे आपण किती टोटल त्याला माहिती दिलेली आहे आणि ती माहिती कुठल्या पद्धतीनं संग्रह करून ती परत आपल्याला दाखवायची स्क्रीनवरती, ह्याच्यासाठी सुद्धा कम्प्युटरचं एक प्रमाण ठरलेलं आहे किंवा मेजरमेंट ठरलेलं आहे. त्याला बीट आणि बाईट असं नाव दिलंय. राईट. सो बीट इज अ युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्विव्हॅलंट टू द result of a choice between only two possible alternatives in binary number system, and byte is nothing but the collection of bits. So 8 bits nothing but is a 1 byte, right? So it basically used to process the single unit for information. So basically the byte can be used to represent a single character, which can be a letter, a number, a special character or symbol or a space, right? म्हणजेच बाईट कशासाठी यूज करतो तर एखादं सिंगल लेटर रिप्रेझेंट करायचं असेल, एखादा नंबर रिप्रेझेंट करायचं असेल, एखादं कॅरेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल किंवा एखादं सिम्बॉल रिप्रेझेंट करायचं असेल किंवा स्पेस रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी बाईट हे मेजरमेंट कम्प्युटरमधलं यूज केलं जातं. आणि बाईट हे कलेक्शन ऑफ 8 बिट्स आहे. तर इथे डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं तुम्ही दिलेली माहिती कम्प्युटरला पाठवली जाते आणि कॉम्प्युटर कुठल्या पद्धतीनं ती माहिती प्रोसेस करतो आणि इन्फॉर्मेशन तुमच्या समोर दाखवतो. बेसिकली कम्प्युटरला फक्त एकच लँग्वेज कळते, दॅट इज कॉल्ड एज अ मशीन लँग्वेज. म्हणजे 0 आणि 1 हे बायनरी नंबर असतात आणि ते कन्व्हर्जन करण्यासाठी काही बेसिक सॉफ्टवेअर यूज केले जातात. कारण कम्प्युटरच्या हार्डवेअरला फक्त सिग्नल करतात ट्रू ऑर फॉल्स, म्हणजेच काय 0 आणि 1 ही भाषा आहे. तर ज्यावेळी तुम्ही इनपुट देताय म्हणजे कच्ची माहिती देताय कीबोर्डवरून, त्यावेळी ते एक सिग्नल इलेक्ट्रिकल सिग्नल पास होतात सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला. तिथं तो डेटा बायनरी कोडमध्ये कन्व्हर्ट केला जातो, तो तुमच्या कम्प्युटरला प्रोव्हाइड केला जातो. कम्प्युटर त्याच्यावरती प्रोसेसिंग करतं आणि तो डेटा तुमच्या स्क्रीनवरती दाखवला जातो. आता जे काय आपण बायनरी कोड लिहितो तो बायनरी कोड अशा पद्धतीनं मेमरीमध्ये म्हणजे एका ठिकाणी संग्रहित केला जातो. मेमरी म्हणजे काय, सीपीयू म्हणजे काय आपण नंतर बघणार आहोत म्हणजेच पुढच्या स्लाइडमध्ये. तर तो संग्रहित केला जातो आणि त्यानुसार जे काय हार्डवेअर कंपोनंट्स आहेत त्याच्यावरती इलेक्ट्रिकल सिग्नल्स पास करून त्याचं ऑपरेशन सक्सेसफुली काय केले जातात, कम्प्लीट केले जातात. तर बेसिक युनिट ऑफ मेजरमेंट काय काय बघा. 1000 बाईट्स असतील तर इट इज कन्व्हर्टेड टू 1 किलोबाईट. जसं आपण मिलीलिटर लिटर किलोमध्ये कन्व्हर्जन होते तसंच इथं सुद्धा बीट, बाईट्स, किलोबाईट्स, मेगाबाईट्स, गिगाबाईट आणि टेराबाईट मध्ये होतं. सो 1000 बाईट्स असेल तर 1 किलोबाईट, 1 किलोबाईट असेल तर 1 मेगाबाईट, 1 मेगाबाईट असेल तर 1 गिगाबाईट आणि 1000 गिगाबाईट इज अ 1 टेराबाईट. सॉरी, नॉट 1000 बाईट्स. 1000 bytes is a 1 kilobyte, 1000 kilobyte is a 1 megabyte, 1000 megabyte is a 1 gigabyte, and 1000 gigabyte is a 1 terabyte. So basic PC hardware. Hardware means what? It is a tangible part of a computer system. हा महत्वाचा कंपोनेंट आहे कम्प्युटर मधला. कारण जर हार्डवेअर डिव्हाइसेस नसतील म्हणजेच हार्डवेअर पार्ट जर कम्प्युटर मध्ये नसेल, उपलब्ध नसेल तर आपण कुठलेही इन्फॉर्मेशन त्याच्यावरती तयार करू शकणार नाही. तर बेसिक कम्प्युटरचं स्ट्रक्चर कसं आहे म्हणजे कम्प्युटर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोणतं चित्र येतं तर बेसिकली स्क्रीन येते ज्याला आपण मॉनिटर म्हणतो, कीबोर्ड, माऊस आणि सीपीयू. तर हे 4 पार्ट जे आहेत ते मॅन्डेटरी आहेत म्हणजे कंपल्सरी जे आपल्याला लागणारच आहेत. म्हणजेच काय, सिस्टीम युनिट इज नथिंग बट सीपीयू, स्क्रीन इज नथिंग बट मॉनिटर, देन कीबोर्ड, माऊस आणि स्पीकर. स्पीकर, मायक्रोफोन हे ऑप्शनल आहेत म्हणजे जरी कम्प्युटरला अटॅच नसले तरी सुद्धा चालतील. पण महत्वाचा भाग कुठला आहे तर मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि सिस्टीम युनिट. कारण मॉनिटर म्हणजे स्क्रीनवरती आपण काय करणार आहे, कच्ची माहिती देणार आहे एका साच्यामध्ये आणि पक्की माहिती एका साच्यामध्ये डिस्प्ले करणार आहे. सिस्टीम युनिट हे युनिट आहे ज्यालाच आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपण दिलेल्या माहितीवरती कम्प्युटर काय करणार आहे, प्रक्रिया करणार आहे
आणि ती प्रक्रिया कुठं होणार आहे तर सिस्टीम युनिटमध्ये. आपण जी माहिती देणार आहे ती कुणाच्या माध्यमातून देणार आहे तर कीबोर्ड आणि माऊस. ही माहिती ह्या दोन डिव्हाइसेसच्या माध्यमातून दिल्यानंतर ती जाणार सिस्टीम युनिटला. तिथून त्याच्यावरती प्रक्रिया कंप्लीट होऊन ती इन्फॉर्मेशन मॉनिटरला येणार आणि ह्या स्क्रीनवरती आपल्याला ती दिसणार. ओके, सो बेसिक हार्डवेअर ऑफ पीसी सिस्टीम. कुठले कुठले बेसिक पार्ट आहेत हार्डवेअरचे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेमरी युनिट, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस अँड सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. हे बेसिक पार्ट आहेत हार्डवेअरचे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, इट इज नथिंग बट द ब्रेन ऑफ अ कम्प्युटर. जसं मानवाच्या शरीरात मेंदू हा प्रकार आहे तसं कम्प्युटर ह्या मशीनमध्ये सुद्धा मेंदू हा प्रकार आहे, पण त्या मेंदूला वेगळं नाव दिलेलं आहे. दॅट इज नथिंग बट सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. इट डायरेक्ट्स अँड कंट्रोल्स द एंटायर कम्प्युटर सिस्टीम अँड परफॉर्म्स ऑल अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. की ज्याच्या अंतर्गत जे काही माहितीवरती आपल्याला प्रक्रिया करायची आहे किंवा जे काही एक्सप्रेशन्स ते मग गणिताचे असतील, फिजिक्सचे असतील किंवा कुठल्याही आपल्या रेग्युलर आयुष्यातल्या ज्या काही आपण कॅल्क्युलेशन्स करतो, राईट, आकडेमोड, ते जे काही असेल ते सगळं करायचं काम आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम कोण करतं? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट करतं. देन दुसरा महत्वाचा भाग आहे ब्रेन ऑफ कम्प्युटर मधला मेमरी युनिट. म्हणजेच काय? आपण दिलेली माहिती मीन्स द डेटा इज स्टोर्ड इन अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये एका ठिकाणी आपण दिलेली माहिती संग्रहित केली जाते प्रक्रिया करण्यासाठी. त्याला मेमरी युनिट असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन भाग असतात, रीड ओनली मेमरी अँड रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ओके, रीड ओनली मेमरी म्हणजे काय की तिथून आपल्याला डेटा फक्त रीड करायला येतो आणि ही परमनंट मेमरी असते. आणि रॅम म्हणजेच काय की आपण एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करत असताना टेम्पररी डेटा स्टोअर करू शकतो. आणि ही मेमरी आपण ज्यावेळी पॉवर स्विच ऑफ करतो त्यावेळी ती काय केली जाते? एक्झिट केली जाते. म्हणजेच काय, पॉवर बटन बंद केल्यानंतर तिथून ती माहिती आपोआप नाहीशी होऊन दुसऱ्या प्रोग्रामला दिली जाते. आणि ज्यावेळी परत आपण एखादा प्रोग्राम रन करू किंवा एखादी माहिती परत घेऊ त्यावेळी ती तिथं परत आणली जाते. तर मेमरीचे असे दोन प्रकार आहेत, रीड ओनली मेमरी अँड रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रीड ओनली मेमरी कंटेन्स द प्री प्रोग्राम्ड कॉम्प्युटर इन्स्ट्रक्शन सच एज बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. बायस साठी वापरली जाते रीड ओनली मेमरी. अँड रॅम ही बेसिकली युजरच्या प्रोग्रामसाठी आणि डेटा प्रोसेसिंगसाठी वापरली जाते. ओके, सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. It is monitor and screen, viewed the data sent from the memory to screen, and once we give the data to hard data drive, data such as documents, program transferred from the hard drive to the random access memory, and after processing on that data it will be shown to the monitor on a screen. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट आहे इनपुट डिव्हाइसेस. म्हणजेच काय, ज्याच्या माध्यमातून लोक कम्प्युटरला कच्ची माहिती देणार आहेत त्यालाच इनपुट डिव्हाइसेस म्हटलं जातं. तर कुठले कुठले इनपुट डिव्हाइसेस आपण संलग्न कम्प्युटर मशीनशी जोडू शकतो? तर कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक, मायक्रोफोन, वेबकॅम, स्कॅनर अँड मॉनिटर. त्याच्यानंतर पॉइंटिंग डिव्हाइसेस सुद्धा आपण वापरू शकतो इनपुट डिव्हाइसेस साठी. ट्रॅकबॉल, ट्रॅक पॉइंट, टच पॅड, टच स्क्रीन. तर या सगळ्या माध्यमातून आपण माहिती कम्प्युटरला प्रोव्हाइड करायचं काम करू शकतो. त्याच पद्धतीने स्कॅनिंग,